नमस्कार. आजच्या भागाचं नाव आहे नवा डबा आला. ए, आपल्या शाळेत आगगाडीचा अजून एक डबा येणार आहे. जेवणाच्या सुट्टीत मिओ-चाननं सांगितलं. मिओ-चान ही मुख्याध्यापकांची तिसरी मुलगी. ती तोतो-चानच्या वर्गातच शिकत होती. शाळेत अगोदरच 6 डबे वर्ग म्हणून होते. मिओ-चान म्हणाली की त्या डब्यात ग्रंथालय करणार आहेत. त्यांची उत्सुकता वाढली होती. कसा आणतील रे पण तो डबा? कुणीतरी विचारलं. प्रश्न खरंच गहन होता. सगळेच जण क्षणभर विचारात पडले. कदाचित ओईमाचीच्या रुळावरून आणतील आणि मग इकडच्या बाजूला फुटणाऱ्या फाट्यावरून शाळेत आणतील, एकानं सुचवलं. पण मग तो रुळावरून उतरवून रस्त्यावरून आणावं लागेल ना, दुसऱ्याची शंका. नाहीतर ते दुसऱ्या एखाद्या गाडीवरून आणतील, अजून एकाची कल्पना. हे, एवढी मोठी गाडी कुठून आणणार, कुणीतरी मध्येच अडवलं. अशी चर्चा होत राहिली. आगगाडीचा डबा कुठल्याच गाडीवरून, अगदी ट्रकवरून सुद्धा आणणं शक्य नाही हे मुलांना समजून चुकलं होतं. पण मग काय? बराच वेळ विचार करून तोतो-चान एकदम म्हणाली, रूळ. एखाद्या वेळेस शाळेपर्यंत रूळ टाकतील. कुठपासून? कुणीतरी विचारलं. कुठपासून म्हणजे आत्ता तो डबा जिथे असेल तिथपासून, ती म्हणाली. खरं पण आपली सूचना तितकीशी चांगली नाही असं तिलाही वाटायला लागलं होतं. कारण तो डबा आत्ता कुठे आहे हे तिला माहिती नव्हतं आणि शाळेपर्यंत रूळ घालणं सोपं नव्हतं. रूळ घालायचे म्हणजे मधली घरं वगैरे काय पाडून टाकणार? खूप वेळ चर्चा करून सुद्धा काहीच निष्पन्न होत नव्हतं. तेव्हा मुलांनी ठरवलं की आज शाळा सुटल्यावर दुपारी शाळेतच थांबायचं आणि नवीन ग्रंथालय कसं आणतात ते बघूनच घरी जायचं. मुख्याध्यापकांना परवानगी घेण्यासाठी मिओ-चानची निवड झाली. थोड्याच वेळात ती परत आली. तो डबा रात्री खूप उशिरा येणार आहे, तिनं सांगितलं. ज्यांना खरंच पाहायची इच्छा असेल त्यांना आधी आईबाबांची परवानगी घ्यावी लागेल. रात्रीचं जेवण झालं की त्यांनी आपापले घरचे कपडे आणि पांघरूण घेऊन यायचं. घरचे कपडे आणायचे? मुलांचा उत्साह वाढला. आणि पांघरूण सुद्धा? त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्या दिवशी कोणाचंच अभ्यासाकडे लक्ष लागत नव्हतं. शाळा सुटल्याबरोबर सगळे सरळ घरी गेले. ते पुन्हा संध्याकाळी भेटूच या आशेनं. घरी पोचल्या तोतो-चाननं सांगितलं, नवा डबा येणार आहे. कसा ते माहिती नाही, पण घरचे कपडे आणि पांघरूण घेऊन बोलवलंय. मी जाऊ? आता एवढ्यावरून बिचाऱ्या आईनं काय समजावं. पण तोतो-चानच्या गंभीर चेहऱ्यावरून काहीतरी वेगळं आहे एवढंच तिला समजलं. आईनं बरेच प्रश्न विचारले. तेव्हा पुढे तिच्या लक्षात सगळा प्रकार आला. आईला वाटलं तोतो-चाननं रात्री जायलाच हवं, कारण अशी संधी नेहमी थोडीच मिळणार. तिला तर तो डबा आणलेला बघायला स्वतःला सुद्धा खूप आवडलं असतं. आई जेवण झाल्यावर तोतो-चानला शाळेत घेऊन गेली. 8-10 मुलं तिथं आधीच जमली होती. त्यात काही मोठी मुलं सुद्धा होती. त्यांनी तोतो-चानच्या वर्गातल्या मुलांकडून ऐकलं होतं. 1-2 इतरही मुलांच्या आया बरोबर आल्या होत्या. त्यांना सुद्धा तिथं थांबण्याची इच्छा होती. पण मुख्याध्यापकांनी मुलांची पूर्ण जबाबदारी घेतली होती. मग त्या निश्चिंत मनानं घरी परतल्या. आपलं ग्रंथालय आलं की मी तुम्हाला उठवेन हं, सभागृहामध्ये झोपण्याची तयारी करणाऱ्या मुलांना मुख्याध्यापकांनी सांगितलं. मुलांना वाटलं आज त्याला झोपच लागणार नाही. पण खरं म्हणजे ती सगळी दमली होती. नक्की उठवा हां, असं म्हणत त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही. आला आला अशा आवाजाने तोतो-चान जागी झाली आणि धावतच मैदानातून फाटकापर्यंत पोचली. नुकतीच पहाट होत होती आणि पहाटेच्या अंधुक उजेडात आगगाडीचा मोठा डबा रुळाशिवाय येत होता आणि तोही अजिबात आवाज न करता. तो डबा एका चाकाच्या गाडीवरून आणला होता आणि ती गाडी ट्रॅक्टरला जोडली होती. ट्रॅक्टर नावाचंही काही असतं आणि जे आगगाडीचा डबा ओढू शकतं असा नवा शोध तोतो-चानला लागला. सावकाश सावकाश तो डबा शाळेच्या फाटकापर्यंत येऊन पोचला. त्या काळी क्रेन नव्हत्या, त्यामुळे डबा शाळेच्या मैदानापर्यंत पोचवायचा म्हणजे खूप अवघड काम होतं. ट्रॅक्टरच्या माणसांनी वरून हळूहळू ढकलायला सुरुवात केली. नीट लक्ष देऊन बघा, मुख्याध्यापकांनी सांगितलं. त्याला रोलर म्हणतात.
त्याच्या मदतीनं कितीही अवजड वस्तू ढकलता येते. जोर लगा के हैया, कामगार एका सुरात गात होते आणि त्याच तालावर सूर्यसुद्धा हळूहळू वर येत होता. इतर 6 डब्यांप्रमाणेच याही डब्याची चाकं काढून टाकली होती. त्या डब्याची भटकंती आता संपली होती. लहान मुलांच्या निरागस हास्याचा वावर आता तिथे होणार होता. घरच्याच कपड्यांमध्ये सकाळच्या उन्हात मुलं आनंदानं बागडत होती. मुख्याध्यापकांच्या भोवती फेर धरून नाचत होती आणि मुख्याध्यापकसुद्धा आनंदानं कौतुकानं हसत होते. मुख्याध्यापकांचं हास्य पाहून मुलांचा उत्साह आणखीनच वाढला होता. धन्यवाद.